काळ जबाबदारी स्वीकारण्याचा, संगम सौंदर्य आणि यशाचा. 2026 हे नववर्ष मूलांक, भाग्यांक किंवा वर्षांक 6 असणाऱ्या जातकांसाठी कठोर परिश्रमातून सौंदर्य आणि यश मिळवण्याचं वर्ष राहणार आहे. राजा आणि सौंदर्याचा संगम म्हणजे रवी आणि शुक्र यांचं नातं आहे. रवी म्हणतो, आपली कर्तव्य पूर्ण करा, जबाबदारी घ्या आणि तिला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर शुक्र सांगतो, जीवनात प्रेम आणि सौंदर्य जोडा. या दोघांमध्ये मतभेद असले तरी त्या दोघांचा एकत्रित प्रभाव तुमच्यावर सकारात्मक ठरेल. रवी ग्रहाच्या ऊर्जेमुळे तुम्ही कृतिशील व्हाल, तर शुक्रामुळे आकर्षक आणि लोकप्रिय देखील व्हाल. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण अंकशास्त्रानुसार 2026 हे नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण 6 मूलांक असणाऱ्या जातकांसाठी नववर्ष कसं राहील याचा सविस्तर अभ्यास करीत आहोत. ज्यांची जन्मतारीख 6, 15 किंवा 24 आहे अशा सर्व जातकांचा मूलांक 6 असतो. हे 3 अंक एकाच संख्येत मिळून येतात, मात्र त्यांचे प्रवाह वेगळे असतात. परिणामी त्या सर्वांवर होणारा प्रभाव देखील वेगवेगळा असतो, जो आज आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे या सर्व जातकांनी या व्हिडिओचा लाभ घ्यावा. तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. आज आपण 2026 हे नववर्ष 6 मूलांक असणाऱ्या जातकांसाठी कसा राहील याचा अभ्यास करीत आहोत. तर तुमचा मूळ स्वभाव, तुमच्या स्वभावाचं स्वरूप, तुमचं व्यक्तिमत्व अशा सर्व गोष्टी आपण तुमच्या मूलांकावरून बघू शकतो. तुमचा भाग्यांक हा तुमच्या आयुष्यातील संधीचा काळ असतो. तुम्हाला आयुष्यात संधी कुठून मिळणार आहे याची दिशा दर्शवणारा अंक म्हणजे भाग्यांक होय. वर्षांक म्हणजे या वर्षाची ऊर्जा होय. जसं आपण ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा गोचर बघतो, त्याच पद्धतीने अंकशास्त्रात आपण वर्षांक बघत असतो. म्हणजे चालू वर्षाचा प्रभाव आपल्याला त्यातून प्राप्त होतो. यावर्षी माझं नशीब कसं असेल, माझ्यासाठी काळ कसा आहे, असे प्रश्न सतत येतात आणि आम्ही वारंवार सांगतो की प्रत्येक व्यक्तीवर वर्षाचा होणारा प्रभाव हा वेगवेगळा असतो. कारण मूलांक, भाग्यांक आणि वैयक्तिक वर्षांक हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. म्हणून हे 3 अंक मिळून तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा नकाशा तयार होतो. आणि म्हणूनच हे वार्षिक अंक भविष्य समजून घेण्यासाठी तुम्ही आपला मूलांक, भाग्यांक आणि वर्षांक असे 3 व्हिडिओ बघायचे आहे. अंकशास्त्रानुसार ज्यांचा जन्म 6, 15 किंवा 24 या तारखांना झाला आहे अशा सर्व जातकांचा मूलांक 6 असतो. 6 मूलांकाचा स्वामी शुक्र ग्रह आहे, तर 2026 या नववर्षाचा स्वामी सूर्य म्हणजे रवी ग्रह आहे. आता रवी म्हणजे तेज, अधिकार आणि आत्मविश्वास होय. तर शुक्र म्हणजे प्रेम, सौंदर्य आणि ऐश्वर्य होय. ज्योतिष नियमानुसार दोन्ही ग्रह मित्र नाहीत, मात्र ते एकमेकांना पूरक निश्चितपणे ठरतात. ज्याप्रमाणे एखादा राजा आणि कलावंत एकत्र येतात, यांच्यातील नातं ज्या पद्धतीचं असतं तसंच नातं सूर्य आणि शुक्रांमध्ये असतं. 2026 हे नववर्ष मूलांक, भाग्यांक किंवा वर्षांक 6 असणाऱ्या जातकांसाठी कठोर परिश्रमातून सौंदर्य आणि यश मिळवण्याचं वर्ष राहणार आहे. राजा आणि सौंदर्याचा संगम म्हणजे रवी आणि शुक्र यांचं नातं आहे. रवी म्हणतो, आपली कर्तव्य पूर्ण करा, जबाबदारी घ्या आणि तिला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर शुक्र सांगतो, जीवनात प्रेम आणि सौंदर्य जोडा. या दोघांमध्ये मतभेद असले तरी या दोघांचा एकत्रित प्रभाव तुमच्यावर सकारात्मक ठरेल. रवी ग्रहाच्या ऊर्जेमुळे तुम्ही कृतिशील व्हाल, तर शुक्रामुळे आकर्षक आणि लोकप्रिय व्हाल. या नववर्षात तुम्ही केवळ काम करणार नाही, तर तुमचं प्रत्येक काम हे विशेष पद्धतीने स्टाईलने केलेलं असेल. त्यानुसार करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केला असता 2026 या नववर्षात तुम्ही नाव, सौंदर्य आणि यश कमावणार आहात. या सर्व गोष्टी तुम्हाला भरभरून प्राप्त होणार आहेत. शुक्रदेवांच्या कृपेने आकर्षण आणि प्रभाव देखील वाढेल. तर रवी ग्रहामुळे लिडरशिप आणि प्रेझेंटेशनचं स्किल वाढणार आहे.
त्यामुळे जे जातक डिझाईन, कला, मीडिया, सोशल मीडिया, ब्युटी, फॅशन, इव्हेंट मॅनेजमेंट, रिअल इस्टेट अशा कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असतील त्यांना मोठ्या संधी या काळात प्राप्त होणार आहे. नवीन ओळखीमुळे करिअरमध्ये नवीन उंची गाठण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. तुमचं स्वतःचं सौंदर्य आणि कार्य या दोन्हीकडे लक्ष ठेवा, पण एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्या की खरी चमक तेव्हाच टिकते जेव्हा ती आत्मविश्वासातून पुढे येते. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने 2026 हे नववर्ष तुमच्यासाठी प्रेमाचं, समजुतीचं राहणार आहे. जसं आपल्याला माहिती आहे की शुक्र ग्रह प्रेम आणि भावनेचा कारक, तर रवी हा अहंकार आणि जबाबदारीचा कारक आहे. त्यामुळे यावर्षी संवाद आणि समजूतदारपणा तुमच्यासाठी आवश्यक असेल. कौटुंबिक जबाबदारी, विवाह किंवा संततीच्या संदर्भात आनंददायी घटना घडू शकतात, जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल. मात्र काही ठिकाणी अहंकार आणि अपेक्षा यामुळे संघर्ष जाणवू शकतो, म्हणून त्या बाबतीत योग्य ती काळजी घ्या. रागाऐवजी स्पर्श आणि वादाऐवजी संवाद या मंत्राचं जर तुम्ही पालन केलं तर या नववर्षात तुम्हाला कौटुंबिक सुख बऱ्यापैकी प्राप्त होऊ शकतं. ही बाब लक्षात घ्या. या काळात लोक तुमचं ऐकतील, कारण तुम्ही फक्त बोलत नाही तर मनापासून व्यक्त होतात, जो तुमचा मूळ स्वभाव देखील आहे. मात्र व्यक्त होत असताना अहंकार जवळ येऊ नये, कारण सूर्यामुळे जे तेज प्राप्त होईल त्याच्या जोडीला नम्रता असणं आवश्यक असतं. तेज नक्कीच असावं, पण डोळे जळतील असं नको. प्रेम नक्कीच असावं, मात्र त्यात स्वार्थ नको, हे लक्षात घ्या. विद्यार्थी वर्गाच्या दृष्टीने 2026 हे नववर्ष तुमच्यासाठी अत्यंत सर्जनशील विचारांचा काळ राहील. हे वर्ष तुमच्यासाठी प्रेरणादायी आहे. शुक्र ग्रह कला, डिझाईन, संगीत, आर्किटेक्ट, चित्रपट, मानसशास्त्र अशा अनेक विषयांमध्ये यश देत असतो. तर रवी ग्रहामुळे स्वतःची ओळख निर्माण होण्याची इच्छा निर्माण होते. त्यानुसार जे विद्यार्थी स्वतःचं काहीतरी वेगळं निर्माण करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हा काळ सर्वोत्तम म्हणता येईल. फक्त गुण नव्हे तर ओळख मिळवा, त्यासाठी आत्मविश्वास आणि सौंदर्य यांचा समतोल ठेवा, हा सल्ला देण्यात येत आहे. शुक्र ग्रह भावनिक आहे, रवी अहंकारी आहे. त्यामुळे कधीकधी मीच बरोबर हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, म्हणून त्या बाबतीत योग्य ती काळजी घ्या. आरोग्याच्या दृष्टीने थकवा, त्वचा किंवा हार्मोन्स संबंधित समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. तुमचं सौंदर्य तुमच्या शांततेत आहे, ज्यामुळे जिथे मन शांत असेल तिथे चेहरा तेजस्वी असतो. रवी ग्रह सांगतो स्वतःचं तेज वाढवा, तर शुक्र ग्रह सांगतो या तेजाला प्रेम जोडा. त्या दोघांचा संगम म्हणजे उजळलेलं आणि प्रेमळ आयुष्य होय. भगवान श्रीराम हे केवळ योद्धा नव्हते, तर ते आदर्श पुत्र, प्रेमळ पती आणि न्यायप्रिय राजा देखील होते. त्यांच्या आयुष्यात प्रेम होतं, परंतु त्यांच्या दृष्टीने कर्तव्य अधिक महत्त्वाचे होते. म्हणूनच माता सीतेला वनवास द्यावा लागला. ही त्यांच्यासाठी वेदना होती, तरी देखील त्यांनी राजधर्म मोठा मानला. मूलांक 6 असलेल्या जातकांवर ही कथा तंतोतंत लागू पडते. प्रेमात गोडवा असतो, पण जबाबदारीचा अंश तितकाच मजबूत असतो. 2026 हे वर्ष या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साध्य करणारं वर्ष आहे. थोडक्यात 6 मूलांक असलेल्या जातकांसाठी करिअरच्या दृष्टीने 2026 हे नववर्ष सर्जनशील राहणार आहे. कामात सौंदर्य आणि परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न केला असता त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. ऑफिस किंवा नवीन बिझनेसमध्ये ओळखी लाभदायक ठरतील. कौटुंबिक आणि नातेसंबंधांमध्ये वाढ होईल. फक्त भावनांना योग्य पद्धतीने व्यक्त करा. संवाद वाढवा, नात्यांमध्ये समजूतदारपणा ठेवा. माझं आणि आपलं यामध्ये योग्य तो समतोल साधा. शुक्र ग्रह शिकवतो की जगणं म्हणजे कला. थोडं स्वतःसाठी, थोडं सगळ्यांसाठी देखील चला. यश, पैसा, नाती सर्व काही ठेवा समतोलात. शुक्राची कृपा मिळेल प्रत्येक क्षणात. यानंतर उपायांच्या दृष्टीने तुम्ही शुक्रवारी सुगंधित द्रव्याचा वापर करा. देवी लक्ष्मी किंवा पार्वतीची उपासना करा. ओम शम शुक्राय नमः या मंत्राचा दररोज 16 वेळा जप करा. दररोज सूर्याला अर्घ्य द्या. रोज सकाळी आरशामध्ये स्वतःकडे हसून बघा. हे एक सुंदर ध्यान आहे. या सर्व उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून नक्की करा.
अशा प्रकारे 6 मुलांक असणाऱ्या जातकांसाठी नववर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील मुलांकाचा आपण अभ्यास करणार आहोत. ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल. लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.